यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांना हतबल केले आहे। नुकसान भरून काढण्यासाठी 4 एकर शेतात गहूची लागवड केली, मात्र आता ढगाळ वातावरणामुळे हे पीकही खराब होण्याच्या उंबरठ्यावर आहे। शेतकऱ्यांनी यापूर्वी परटी, कापूस आणि सोयाबीन पिकाची लागवड शेतात केली होती, पण अतिवृष्टीमुळे ती पूर्णपणे नष्ट झाली। हताश न होता उदरनिर्वाहासाठी गहूची पीक लागवड केली, मात्र सतत ढगाळ हवामानामुळे या अपेक्षेवर पाणी पडले आहे। मोठे नुकसान होणार, काय करू आता, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले असून मदत अपेक्षित आहेत। माझ्याकडे 4 एकर वाईतली जमीन आहे आणि मी सुरुवातीला सोयाबीन आणि पराठी 2-2 एकरमध्ये लावलेली होती। अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकलेलं नाही, कपाशी पण पिकलेली नाही आहे आणि आता हतबल न होता मी 4 एकरामध्ये गव्हाची लागवड केली। ढगाळी वातावरणामुळे गव्हाचं पीक धोक्यात आलेलं आहे। 50% जवळपास पीक मला कमी होणार आहे। त्यातही रानडुकराचा एवढा प्रादुर्भाव आहे की ते डुकरंसुद्धा बऱ्याच प्रमाणात, मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे। हातबल न होता हे गव्हाचं लागवड केली, पण त्यातही 50% गहू कमी पिकणार। जवळपास मी 50,000 रुपये खर्च केले आणि तेवढ्याच पैशाचं पीक होईल किंवा त्याच्यापेक्षा कमी पैशाचं पीक होईल। काही उदरनिर्वाह चालला पाहिजे यासाठी हे पीक लावलं, पण याच्यातही माणूस म्हणजे जेवढं पाहिजे तेवढ्या अपेक्षेनुसार पीक होणार नाही। काय नाव तुमचं? सुनील मरगडे, किनी।